नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अल्पभूधारक प्रमाणपत्र कसं काढायचं, कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। ह्या ठिकाणी आपले सरकार या होम पेजवर आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे, ह्या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर ह्या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायची आहे। मी संपूर्ण काही टाकून घेतो आणि लॉग इन करतो। लॉग इन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे, मराठी। त्यानंतर डाव्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे, महसूल विभाग, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटसुद्धा म्हणतो। त्यानंतर उपविभाग, त्यानंतर महसूल सेवा, त्यानंतर अल्पभूधारक दाखला या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी अल्पभूधारक दाखला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट ते मी पुढे सांगणारच आहे। त्यानंतर स्क्रोल करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट अँड मेक पेमेंट। जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच या ठिकाणी शो होईल आणि तेच नाव पुढे मराठीमध्ये शो होईल। हेच नाव आपल्या सर्टिफिकेटवर येणार आहे, तर नाव व्यवस्थित पाहून घ्या। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या वडिलाचं नाव टाकायचं आहे, मी टाकून घेतो। तेच नाव पुढे मराठीमध्ये येईल। जी रजिस्ट्रेशनला डेट दिली होती, डेट ऑफ बर्थ, तर ती ही या ठिकाणी आपल्याला शो होईल। वय शो होईल, मोबाईल नंबर शो होईल। या ठिकाणी मेल फिमेल जे असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आपलं काम निवडायचं आहे, तर या ठिकाणी मी शेतकरी आहे म्हणून मी शेतकरी निवडून घेतो। त्यानंतर स्क्रोल करतो, आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही भरला तरी चालेल। त्यानंतर अर्जदाराचा निवासाचा तपशील, जे आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित, मी टाकून घेतो। बाकीची माहिती ऑप्शनल आहे, नाही भरली तरी चालेल। त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव, त्यानंतर ह्या ठिकाणी पिनकोड, त्यानंतर इतर तपशील। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला साक्षीदाराची माहिती भरायची आहे। या ठिकाणी साक्षीदाराचं संपूर्ण नाव इंग्लिशमध्ये, तेच नाव पुढे मराठीमध्ये आपोआप शो होईल। त्यानंतर साक्षीदाराचा पत्ता, त्यानंतर गट क्रमांक, क्षेत्र, त्यानंतर क्षेत्र कसं आहे, आरमध्ये, एकरमध्ये, गुंठेमध्ये, हेक्टरमध्ये, जे असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर जमिनीचा तपशील, ह्या ठिकाणी आपल्या जमिनीचा तपशील द्यायचा आहे, तर ह्या ठिकाणी मी माझं नाव संपूर्ण टाकून घेतो इंग्लिशमध्ये, तेच नाव पुढे मराठीमध्ये आपोआप शो होईल। त्यानंतर गट क्रमांक टाकून घेतो, त्यानंतर क्षेत्र कसं आहे, एकरमध्ये, एकर आरमध्ये, गुंठेमध्ये, काय हेक्टरमध्ये, जे काय असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव, त्यानंतर पिनकोड। त्यानंतर ह्या ठिकाणी विचारत आहे जमिनीचा तपशील, ह्या ठिकाणी विचारत आहे की तुमची गावाबाहेर जमीन आहे का, असेल तर हो करा, अन्यथा नाही करा। या ठिकाणी मी नाहीच करणार आहे आणि समाविष्ट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी विचारत आहे की हा फॉर्म एकदा सबमिट झाल्यानंतर तो पुन्हा एडिट करता येणार नाही। त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। फॉर्म व्यवस्थित चेक करायचा आहे
आणि समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्या डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी फोटोची साईज 5 KB ते 20 KB पर्यंत असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर ह्या ठिकाणी क्रॉप फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. या ठिकाणी मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी ओळखीचा पुरावा, याची साईज आपल्याला ह्या ठिकाणी 75 KB ते 500 KB पर्यंत असली पाहिजे. यामध्ये तुम्ही पारपत्र देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता. या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, ह्या ठिकाणी तुम्ही पारपत्र देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, भाडे करू असेल तर भाडेपावती देऊ शकता किंवा राशन कार्ड देऊ शकता. या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करणार आहे. त्यानंतर इतर दस्तावेज, ह्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तलाठीचा अहवाल, तर हे तलाठी ऑफिसकडून तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी तलाठी अहवाल अपलोड करून घेतो. त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट्स, इतरमध्ये मी आधार कार्डच अपलोड करणार आहे. त्यानंतर घोषणापत्र म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, तर ह्या ठिकाणी खाली दिलेले सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी फोटो चिटकवायची आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आपलं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वडिलाचं नाव, त्यानंतर वय, त्यानंतर आधार नंबर, त्यानंतर व्यवसाय, त्यानंतर जे आधार कार्डवर ॲड्रेस आहे ते ॲड्रेस टाकून घ्या. त्यानंतर ठिकाणमध्ये आपला जिल्हा, अर्जदाराची सिग्नेचर, दिनांक आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. मी अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या जागेची 7/12 आणि 8चा उतारा ह्या ठिकाणी दोन्ही डाउनलोड करायचे आहेत आणि एक PDF बनवायचा आहे मर्ज करून आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पुष्टी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट, ह्या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन दिसतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स आणि UPI. मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करतो. त्यानंतर भीम UPI, त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी आपला QR कोड ओपन झालेला आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही स्कॅनरनं स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.